परंतु प्रश्न विचारला असताना फार मोजके हात वरती आली की राजकारणामध्ये कोणाला यायचं. तर हे आपल्याला व्यासपीठावर बसलेल्यांना चिंतन करण्यासारखं आहे गजानन. कारण राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे समाजाचा अत्यंत वाईट झालेला आहे. राजकारण्यांबद्दल कोणीही चांगलं बोलताना आढळत नाही, परंतु तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना म्हणल्यासारखं परिस्थिती आहे. कारण सकाळी नळाला पाणी जर नाही आलं तर तेव्हा नगरसेवकाकडे जावंच लागतं. नाली तुंबली तर त्या नगरसेवकाकडे जावंच लागतं. रस्त्यावरची लाईट बंद असली तर नगरसेवकाकडे जावंच लागतं. तेव्हा ही जी व्यवस्था आहे, प्रशासन, राजकारण, समाज व्यवस्था, ही समाज व्यवस्था जे काही देशाचं कायदेमंडळ होतं त्यांनी ही समाज व्यवस्था तयार केलेली आहे. दुर्दैवानं अपप्रकार काही ठिकाणी शिरले असतील, काही घडले असतील, परंतु सगळेच राजकारणी हे काही वाईट असतात असं नाही. दुर्दैवानं अनेक वेळा चित्र त्यांचं त्या पद्धतीनं रंगवलं जातं. माझी विनंती आपल्याला सगळ्यांना की आपण सगळेजण तरुण आहात, युवा आहात आणि पुढं देश आपला कसा चालला पाहिजे हे ठरवण्याची ताकद तुमची आहे. सत्यजितनं जो विषय मांडला सत्यजितजींनी, तो विषय मी लोकसभेमध्ये सुद्धा मांडला होता की आपण परदेशामध्ये म्हणालात की परदेशामध्ये लोक मिळत नाहीत. परदेशात कशाला, आपल्या देशात मिळत नाही. चांगली स्वयंपाक करणारी बाई मिळत नाही, चांगला ड्रायव्हर मिळत नाही. तुम्ही जर एखादं हॉटेल किंवा रेस्टॉरंट उघडलं तिथं चांगले वेटर तुम्हाला मिळत नाहीत, चांगले कुक मिळत नाहीत. इवन घरी भांडे घासणाऱ्या बायांपासून तर तुमचं बेड नीट लावणाऱ्या माणसांपर्यंत माणसं मिळत नाहीत. दुसरीकडं तालुका प्लेसेसला किंवा जिल्हा स्तरावर जे 3 टायर सिटीज आहे, अशा नाक्या नाक्यांवर माणसं रिकामी गप्पा मारत बसलेली असतात. पानपट्ट्यांवर 10-20 माणसं उगीच बसलेले असतात. गावामध्ये ठीक आहे, निवांतपणा आहे, पारावर माणसं गप्पा मारत बसलेले असतात. संध्याकाळी बारमध्ये बसायला जागा मिळत नाही, बार फुल्ल असतात. तुम्हाला सांगतो, म्हणजे एकीकडं तुम्हाला टी व्ही दुरुस्त करायला माणूस नाही, फ्रीज दुरुस्त करायला माणूस नाही, मोबाईल दुरुस्त करायला माणूस नाही, माणसं हुडकावं लागतात. आणि दुसरीकडं हाताला काम नाही म्हणून अनेक बेरोजगार लोक चौकांमध्ये गप्पा मारत असतात, त्यांच्या आयुष्याचा वेळ वाया घालवत असतात. दुर्दैवानं आम्हाला कळालं नाही की या देशाची जी ताकद आहे ही ताकद आता लोकसंख्या आहे. जी गोष्ट चीनला कळाली ती आम्हाला कळाली नाही. त्यांनी त्यांची जी देशाची ताकद आहे ती स्किल्ड मॅनपॉवरमध्ये कन्वर्ट केली त्यांनी. आमच्याकडे स्किल इंडिया प्रोग्राम खूप निघाले, परंतु नाही अजून स्किल्ड होऊ शकतो. अनेक संस्था मी चालवतो सर, मी एक रिसॉर्ट पण चालवतो, परंतु मला शोधावं लागतात चांगले कुक. म्हणजे इव्हन ज्वारीची भाकरी तयार करणारी आपले कुक सुद्धा त्याची जाहिरात दिली तरी बाहेर येत नाही. उत्तराखंडचे माणसं इथं मागवावं लागतात. पुण्या मुंबईची गोष्ट वेगळी आहे. आपण मराठवाड्याचा उल्लेख केला, मराठवाड्यातले आमचे जिल्हे जे आहेत, धाराशिव असतील, हिंगोली, बीड, परभणी, सगळे जे जिल्हे असतील, हे जिल्हे केवळ लेबर पुरवणारे जिल्हे झालेले आहेत. तुम्हाला सांगतो, चांगल्या संस्था नाहीत. मुंबईपासनं तिकडे यायचं असेल तर कुठला उद्योगपती यायला तयार नाही. केवळ ह्याचा प्लॉट त्याने विकणे, त्याचा प्लॉट ह्याने विकले, या गोष्टीवर अर्थकारण हे चाललेलं आहे. हे दुर्दैवी आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपली पिढी AI असेल, डाटा सायन्स असेल, डाटा ॲनालिटिक्स असेल, रोबोटिक्स असेल, हे सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणारी पिढी आहे. आमच्या काळामध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स हे 3च शाखा होत्या. ग्रॅज्युएट व्हायचं, फार झालं तर स्वप्न DED करून मास्तर व्हायचं स्वप्न असायचं. घरच्यांनाही बरं वाटायचं की बाबा DED झाला, मास्तर झाला, याला पगार चालू झाली. म्हणजे मी आमदार झाल्यानंतर आमच्या आईनं विचारलं की आमदारला पगार असते का? म्हणलं असते.
आणि नंतर पेन्शन असते का, पेन्शन पण असते. बरं झाले म्हणले, मी आता सुखी झाले म्हणले की मरेपर्यंत याला पगार भेटणार आहे. म्हणजे अशा मानसिकतेमध्ये जगणारी एक पिढी होती. तर त्या पिढीतून आम्ही आलेलो आहोत. परंतु आपली समोर बसलेल्यांची पिढी वेगळी आहे. तेव्हा आपण चांगले विचार करणारी माणसं, चांगलं वाचणारी माणसं ही राजकारणामध्ये आली पाहिजे. राजकारणात आपण काय बदल घडू शकतो हे मी थोडक्यामध्ये सांगतो.